तुम्ही सोनं चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये एकाच दिवसात सोन्याच्या दरात 9,000 तर चांदीच्या दरात 20,000ची घसरण झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,39,100 रुपये तर चांदीचे दर 2,16,300 रुपये झाले। सोन्याच्या दरात अवघ्या 23 दिवसात 35,000ची तर चांदीच्या दरात तब्बल 85,000ची घसरण झाली आहे। गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे। आत्ताच पाहिलेल्या बातमीवरून सोन्या चांदीच्या दरामध्ये आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण सध्या पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसापासून गगनाला भिडलेले भाव आजच्या दिवशी अचानक खाली आल्यामुळे बघा लगनसराईच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा आता मिळाला असून खरेदीदारांसाठी मोठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे आणि या संधीचा फायदा घेण्यासाठीच आता जनतेची सराफा बाजारामध्ये प्रचंड गर्दी आपल्याला आज पाहायला मिळत आहे। हो, आता सामान्य नागरिकांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखी झाले आहे, कारण की सोनं 8,000 ते 20,000ने भाव त्यांचे खाली घसरले आहे। बघा आता या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये घसरण आपल्याला आज पाहायला मिळत आहे। आजच्या दिवशी सोन्याचे भाव खूपच या ठिकाणी उतरले आहे। सोन्याचा भाव 500 रुपयांनी नाही, 1,000 रुपयांनी नाही, तब्बल 8 ते 20,000 रुपयाने भाव सोन्याचा सध्या उतरलेला आपल्याला दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे सोन्याच्या दरावर जो काय मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला दिसतो त्याचे पडसाद आज सराफा बाजारपेठेमध्ये सकाळपासूनच उमटताना दिसत आहे। आज थोड्याच वेळामध्ये सोन्याचे नवीन दर अधिकृतपणे डायरेक्ट बघा देवेंद्रजी फडणवीस व त्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये येत आहे। बघा सोन्यामध्ये हा चढ उतार कधीपर्यंत चालणार आणि सोनं घेणं आता योग्य ठरेल का थोडंसं अजून काही थांबावं, सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। परंतु एवढी मोठी प्रचंड घसरण कधी झाली नव्हती। आता याचं कारण काय आहे? इथून पुढे सोनं आणखीन घसरणार का? मग सोनं घेतल्यावर आपला घाटा होणार का? बघा सर्व काही माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की सोनं काय एकदा स्वस्त झालं की ते पुन्हा या ठिकाणी स्वस्त होतच चालते। एकदा का त्यांनी भरारी घेतली की ते भरारी घेत जाते। मग या ठिकाणी शहाणापणा कोणचा ठरेल की या ठिकाणी आपण सोनं घ्यावं की नाही घ्यायचं? आता सर्व काही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळत आहे। बघा आज थोड्याच वेळामध्ये सोन्याचे नवीन दर अधिकृतपणे जारी होणार असून गुंतवणूकदारांकडे या आत्ता मोठे लक्ष लागले आहे। बारीक लक्ष लागून सध्या गुंतवणूकदार सोन्याकडे बघत आहे। सध्या सोन्याचे भाव खूपच कमी झाले आहे। जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर नक्कीच असणार, कारण बघा सोन्याबाबतच चांदीच्या दरातही आज मोठी घसरण आणि घट आपल्याला पाहायला मिळत असून स्थानिक बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी बघा खूप मोठी लगबग वाढली आहे। जागतिक स्तरावर डॉलरच्या मूल्यात झालेल्या बदलामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव उतरले असून हे घसरण पुढील काही काळ टिकून राहू शकते अशी शक्यता सध्या आपल्याला दिसून येत आहे। आजच्या दिवशी सोन्याचे दागिन्याचे भाव इतके कमी का झाले, कशामुळे झाले आणि आजच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे खिशाला परवडणारे ठरेल का? बघा हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। काही सराफा व्यापाऱ्यांनी दागिन्यांच्या बघा घडणावळण शुल्कात देखील विशेष सवलती जारी केल्या असून शोरूममध्ये नवीन स्टॉक उपलब्ध सध्या झाला आहे। आज थोड्याच वेळामध्ये सोन्याचे दर आणखीन काही रुपयांनी कमी होण्याची शक्यता देखील सूत्रांच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आल्यामुळे ग्राहकांनी आत्ताच खरेदीसाठी नियोजन करावे का नाही करावे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। लग्नासाठी सोने घेणाऱ्या कुटुंबांना या दरवाढीच्या संकटातून आज मोठा दिलासा भेटला आहे। बघा मोठी खुशखबर आता तुमच्यासाठी आल्यासारखंच झालं आहे,
कारण की तुम्हाला माहीत असेल गेल्या कित्येक वर्षापासून सोनं स्वस्त झालं नव्हतं. मग आज नेमका काय चमत्कार घडला की सोनं डायरेक्ट 8,000 ते 20,000पर्यंत खाली घसरलं. सराफा बाजारामध्ये सध्या प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. सराफ कट्ट्यावर आज सोन्याचे भाव स्थिर राहतील की आणखीन काही खाली जातील याबाबत व्यापाऱ्यांमध्ये सध्या विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहे. बघा, आजच्या दिवशी 24 कॅरेट सोनं महत्त्वाची ही न्यूज आहे. बघा, 24 कॅरेट सोनं किती भावाला मिळेल आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये प्रति तोळा मोठी तफावत पाहायला मिळत असून गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम वेळ आहे. सोन्याच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण अचानक झाल्यामुळे ग्राहकांमध्ये सध्या आश्चर्याचे वातावरण निर्माण झालं आहे. म्हणजे की सोनं एवढं स्वस्त कशामुळे झालं? आता हे सोनं ओरिजिनल आहे का? तर हे सोनं ओरिजिनल आणि 24 कॅरेट 22 कॅरेट सोनं आहे. यामध्ये कसल्याही प्रकारे काही लोखंड असो किंवा कोणता धातू विघळून मिक्स केलेला नाही. 100% शुद्ध सोनं आहे. मग एवढं स्वस्त का झालं असा या ठिकाणी नक्कीच प्रश्न सध्या महाराष्ट्रामधील व भारतामधील जनतेला पडला असेल. आता याचे कारण देखील समोर आलं आहे. बघा, युद्धामुळे सोन्यामध्ये सध्या घसरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दरात जी लक्षणीय घट नोंदवली गेली आहे ती पाहता ग्राहकांनी हॉलमार्क असलेल्या सोन्यालाच आता विशेष पसंती दिली आहे. म्हणजे की सध्या काही ठिकाणी युद्ध थांबले आणि काही ठिकाणी युद्ध सुरू आहे. आता या युद्धाच्या अशा काही परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यामुळे सोनं स्वस्त देखील होत आहे आणि महाग देखील होत आहे. आज थोड्याच वेळामध्ये सराफ बाजारामध्ये काहीशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु जेव्हापासून दुपारी 12 वाजले तेव्हापासून प्रचंड गर्दी आपल्याला सराफा बाजारामध्ये पाहायला मिळत आहे. आता थोड्याच वेळामध्ये असोसिएशनकडून सोन्याचे अंतिम दर पत्रक प्रसिद्ध केले जाणार असून त्यामध्ये मोठी घट होणे अपेक्षित आहे. ग्राहकांनी खरेदी करताना पक्क्या बिलाचा आग्रह धरून बघा, शुद्धतेची खात्री देखील करून घ्या. कारण सध्या बाजारपेठेमध्ये सोन्याच्या भावातील घसरणीचा कल कायम असून सकाळी बाजार उघडताच दर खाली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे भविष्यासाठी महत्त्वाचे नक्कीच ठरणार आहे. बघा, सोन्यामध्ये सध्या खूपच घसरण झाली आहे. कारण सोन्याचे भाव पुन्हा कधी वाढतील याचा सध्या कोणालाही अंदाज लावता येत नाही. जागतिक युद्धाच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेत सोन्याची ही घसरण सर्वांसाठीच थक्क करणारी असून सराफ बाजारपेठेमध्ये सोन्याच्या बिस्किटांची मागणी आता अचानक वाढली आहे आणि दरातील कपातीमुळे व्यवहार सध्या जोमाने सुरू झाले आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे सोनं तर आता स्वस्त झालं, मग आता नेमकं काय करायचं? सोनं घ्यायचं की नाही घ्यायचं? आज थोड्याच वेळात या घसरणीचे मुख्य तांत्रिक कारण या ठिकाणी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून समोर येणार आहे. परंतु सध्या तरी ग्राहकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी ठरत आहे. जर तुमच्या घरी लग्न कार्य असेल तर सोन्याचे भाव उतरले असतानाच आपली खरेदी आटपून घेणं शहाणपणा 100% ठरणार आहे. परंतु आपला सल्ला फक्त माहितीसाठी देण्यामध्ये येत आहे. तुम्हाला जर खरंच जर सोनं घ्यायचं असेल तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही स्टॉकमध्ये दुकानामध्ये जाऊन खऱ्या किमती विचारू शकता. आता खऱ्या किमती नेमकं कशामुळे? आता लक्ष देऊन बघा, या ठिकाणी गाव बदललं, वेळ बदललं, स्थान बदललं की या ठिकाणी भाव खालीवर होत असतात. आता पुणे असो, मुंबई असो किंवा नाशिक असो किंवा संभाजीनगर असे वेगवेगळ्या ठिकाणी 4 ते 5 हजार रुपयांनी सोनं कमी जास्त आहे. कारण की बघा, वेळ ठिकाणानुसार या ठिकाणी सोनं कमी जास्त असू शकते. त्यामुळे तुमच्या जवळच्या कोणत्याही एखाद्या सोनाराकडून किंवा दुकानामधून तुम्ही ओरिजिनल असा भाव विचारून घेऊ शकता. कारण की बघा, हे सोनं सध्या एकाच गावामध्ये स्वस्त झालं आहे. ते म्हणजे की जळगावमध्ये सध्या सोनं स्वस्त दिसत आहे आणि बाकीच्या गावांमध्ये देखील सोनं सध्या स्वस्त आहे. परंतु बघा, ही स्वस्तता खूपच या ठिकाणी जास्त आहे. कारण की गेल्या कित्येक वर्षभरामध्ये एवढी मोठी घसरण कधी झाली नव्हती. सोन्याच्या दरात आज कमालीची लवचिकता पाहायला मिळत असून दर तासाला किमतीत किरकोळ बदलत होताना दिसत आहे. आजच्या दिवशी सोन्याचे भाव नेमके किती हजारांनी उतरले आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पुढे समजणार आहे. ही संधी हातातून जाऊ देऊ नका, कारण सोन्याचे दर पुन्हा
बघा नक्कीच्या ठिकाणी वाढणार असे देखील सूत्रांच्या माध्यमातून मत व्यक्त केले जात आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येत असून लोक मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करत आहे. आज थोड्याच वेळामध्ये दरातील घसरण आणि अचूक आकडा जारी केला जाईल, ज्यामुळे ग्राहकांना आपले बजेट ठरवणे सोपे देखील जाणार आहे. सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतेही तडजोड न करता नामांकित पिढीतूनच सोने खरेदी करणे आजच्या काळात सुरक्षित मानले जाते, याची सर्व ग्राहकांनी आत्ताच गांभीर्याने नोंद घ्यावी. ग्रामीण भागामध्ये देखील सोन्याच्या भावातील घसरणीची बातमी वाऱ्यासारखी सध्या पसरत आहे. अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. आजच्या दिवशी सोन्याचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांचे सोन्याचे स्वप्न आता पूर्ण व्हायला मदत मिळत आहे. बाजारपेठेमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोन्याच्या किमतीत हा चढ उतार जागतिक घडामोडींशी सध्या निगडीत आहे असं देखील आपण म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. ग्राहकांनी सतर्क राहून आपली महत्त्वाची खरेदी विक्री करावी आणि सराफा बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दागिन्यांची जी नवीन डिझाईन ग्राहकांना आकर्षित करत आहे, त्यामुळे विक्रीमध्ये मोठी वाढ देखील झाली आहे. आज थोड्याच वेळामध्ये नवीन दराचे अपडेट उपलब्ध होईल, जे आम्ही तुम्हाला बघा पुढच्या व्हिडिओमध्ये देखील सांगण्याचा प्रयत्न करूया. सोन्याचे भाव उतरले ही ग्राहकांसाठी नेहमीच आनंदाची बाब असते आणि आजचा दिवस नेमका तसा ठरला आहे. सोन्याच्या झळाळी आता अधिकच वाढली आहे. म्हणजे की बघा सोन्याच्या दरांबाबत आज सगळीकडे सकारात्मक वातावरण असून सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची विशेष सवलती दिल्या जात आहे. आजच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे चांदीच्या मागणीतही मोठी वाढ या ठिकाणी झाली असून चांदीच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे. ही दरवाढ टाळण्यासाठी आणि बघा स्वस्तात स्वस्त सोने खरेदी करण्यासाठी आजचा मुहूर्त सर्वांना योग्य असल्याचे अनेक बघा जाणकार तज्ज्ञांचे मत आता स्पष्ट झाले आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, शेवटी सोन्याचे भाव उतरणे ही लग्नसराईच्या काळामध्ये सर्वांसाठीच मोठी भेट ठरली असून ग्राहकांनी याचा भरपूर आनंद घेतला पाहिजे. आजच्या दिवशी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये देखील हालचाली वाढल्या असून सोन्याचे महत्त्व पुन्हा एकदा बघा अधोरेखित झाले आहे. सोन्याच्या दरात बघा अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की बघा आता तुम्हाला नेमकं काय करायचं, तुम्हाला सोनं घ्यायचं की नाही घ्यायचं. बघा तुमच्या भागामध्ये जर सोनं स्वस्त झालं असेल तर नक्कीच तुम्ही सोनं घ्या, कारण की सोन्याचे भाव खूप सध्या उतरलेले दिसत आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.